26 जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका। 5 दिवस फायद्याचे, 5 दिवस भरपूर खरेदीचे। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। काठपदर सिल्क साडी 299 पासून, सिल्क चुडीदार 3 पीस 349 पासून, कॅज्युअल शर्ट 249 पासून, सिगार पॅन्ट 149 पासून यासह असंख्य ऑफर्स, भरपूर व्हरायटीत उपलब्ध। 2700 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट। ऑफर 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व शाखा। हेरवाडमधील 14 वर्ष रखडलेल्या हनुमान मंदिर पूर्णत्वासाठी लोकवर्गणीची गरज। रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांना वनवास भोगावा लागला होता, मात्र अपुरा पाठपुरावा, लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष आणि राजकीय हेवेदावे यामुळे चक्क हेरवाडचे जागृत देवस्थान असणाऱ्या पवनपुत्र हनुमानाला सलग 14 वर्ष वनवास भोगावा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं। आता लोकप्रतिनिधींनी या मंदिर बांधकामासाठी भरघोस निधी दिला आहे, मात्र राहिला प्रश्न गाभाऱ्याचा। गाभाऱ्याला शासनाच्या योजनेतूनच कोणताच निधी मिळत नसल्याने सदरचा गाभारा हा लोकवर्गणीतूनच पूर्ण करावा लागणार असल्याने गावातील दानशूर आणि भक्तांनी सढळ हाताने मदत करून मंदिर पूर्णत्वासाठी हातभार लावण्याची गरज निर्माण झाली आहे। संत रामदास यांनी स्थापन केलेल्या हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या दृष्टीने 2008 साली जुने मंदिर पाडण्यात आलं होतं। त्यानंतर हनुमानाची प्राण प्रतिष्ठापना नदीकाठावर करण्यात आली। वारंवार येणारे महापूर, दूषित पाण्याचा घेराव या सर्व हाल अपेष्टा जागृत देवस्थान असलेल्या हनुमानाला सहन कराव्या लागल्या। संपूर्ण राज्यामध्ये संत रामदास स्वामींनी दक्षिणमुखी 14 हनुमान मूर्तींची प्रतिष्ठापना केली होती, अशी माहिती जुन्या जाणकारातून देण्यात आली। मंदिर पुरातन असल्यामुळे सन 2008 मध्ये मंदिराची दुरावस्था पाहून मंदिर नवीन बांधण्याच्या दृष्टीने सदरचे मंदिर पाडून त्या मंदिरातील हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना नदीकाठी करण्यात आली होती। मात्र मूर्ती इतरत्र हलवल्यामुळे गावात वानरांचा उद्रेक व रोगराई तसेच दुःखद घटनांमुळे ग्रामस्थांनी पुन्हा जुनी मूर्ती 2017 साली म्हणजेच तब्बल 16 वर्षांनंतर जुन्या मंदिराच्या ठिकाणी बसवण्यात आल्या असल्याची माहिती या मंदिराचे पुजारी BS कुरव यांनी दिली। दरम्यान लोकप्रतिनिधींनी या मंदिराकडे लक्ष देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धारशील माने, माजी मंत्री सदाभाऊ खोत या लोकप्रतिनिधींनी भरघोस निधी दिल्यामुळे मंदिरापुढे असणारे बांधकाम पूर्ण होत आहे। दरम्यान हनुमान मंदिर गाभाऱ्यासाठी 12 ते 15 लाख रुपयांच्या निधीची गरज असून मंदिराच्या गाभाऱ्याच्या बांधकामासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थांनी सढळ हाताने मदत करून गेल्या 14 वर्ष रखडलेल्या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, हेरवाड।